स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे पुण्यतिथीचं हे वगैरे सांगणार होतो मी तुम्हाला माहिती वगैरे. तर महाराजांचं पुण्यतिथीचे व्हिडिओ वगैरे आपल्याला टाकायचं आहे. त्याच्या अगोदर मी सगळं प्रकट दिनाचे व्हिडिओ वगैरे टाकले तुम्हाला. तर आपल्या मठात सगळं पारायण वगैरे ते कार्यक्रम चालू झाले. म्हणजे प्रकट दिन ते पुण्यतिथी खूप मोठा उत्सव असतो अक्कलकोटमध्ये. तर जेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्याच्यानंतर एकाच वर्षात म्हणजे महाराजांची पालखी काढले होते. म्हणजे वटवृक्ष ते समाधी मठ रोज सकाळी 3 वाजता म्हणजे पहाटे 3 वाजता असते. तर त्याचं पण व्हिडिओ वगैरे टाकणार आहे. पण कसं झालंय जास्त कमेंट्स वगैरे येत नाहीयेत, की कशाचं माहिती पाहिजे किंवा व्हिडिओज वगैरे कशाचं ते काय माहितीच म्हणजे कमेंट वगैरे सांगतच नाहीयेत. त्याच्यामुळं कमेंट वगैरे टाकत जावा व्हिडिओ वगैरे बघितल्यावरती. म्हणजे तुम्हाला कुठल्या मंदिराची माहिती वगैरे पाहिजे जसे की म्हणजे महाराज अक्कलकोटमध्ये आल्याला पहिलं तर खंडोबा मंदिरमध्ये आले होते. त्याच्यानंतरनं सगळं वटवृक्ष आणि समाधी मठ आहे. सगळं माहिती वगैरे मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण व्हिडिओला रिस्पॉन्सच नाहीये म्हणजे कमेंट वगैरे टाकत नाहीये. तर त्याच्यामुळं एक अगोदर मी व्हिडिओ सोडलं होतं बेला मातृभवनचं. तर त्याचं खूप जणांनी कमेंट केले होते. त्याचं पण मी व्हिडिओ टाकले. त्याच्यानंतरनं परत दुसऱ्या व्हिडिओला कमेंट्स वगैरे आले नाही आहेत. तर त्याच्यामुळं मी परत व्हिडिओज टाकलेले नाही आहे. त्याच्यामुळं कमेंट्स वगैरे करत जावा आणि व्हिडिओ शेअर करा. तर हे व्हिडिओ करायचं म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये प्रकट दिनाचं दाखवलं होतं. तर आता पुण्यतिथीचं वगैरे मी व्हिडिओ टाकणार आहे. तर आपल्या मठात कार्यक्रम वगैरे कसं होते, संध्याकाळी भजन वगैरे असते, त्याचं व्हिडिओज आणि सकाळी पारायण वगैरे असते त्याचे व्हिडिओज आणि महाराजांना मी रोज सजावट वगैरे कसं करतो म्हणजे महाराजांना तयार कसं करतो म्हणजे कुठल्या दिवशी कसं महाराजांना सजावट करतो. तर आज आहे शनिवार, आज श्रीरामासारखं महाराजांना सजवलं होतं आम्ही. तर त्याचं पण व्हिडिओज मी टाकत असतो. तर त्याचे पण व्हिडिओज वगैरे बघत जावा आणि अजून तुम्हाला कुठली माहिती वगैरे पाहिजे असेल तर ते पण सांगा. म्हणजे आपल्या मठात जे सकाळी अभिषेक असतो, सकाळी अभिषेक सेवा असते, तर त्याचं मी व्हिडिओ करणार आहे एके दिवशी. तर त्याच्यामुळं ते व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही. तर टाकणार आहे. पहिलं तर जे मी व्हिडिओ टाकतो त्याच्यावरती कमेंट करा. म्हणजे तुम्हाला कुठल्या मंदिराची माहिती वगैरे पाहिजे तर त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ टाकतो नेक्स्ट टाइम. म्हणजे तुम्ही समजा आता आम्हाला वटवृक्ष मंदिराचं माहिती हवं आहे असं तुम्ही टाकलात तर मी तिथे नेमकं वटवृक्षला गेल्यावरती बघायचं काय हे मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही सांगितलं की समाधी मठात नेमकं बघायचं काय हे मी माहिती म्हणजे सांगतो तुम्हाला. तुम्ही कमेंट टाका की खंडोबा मंदिरमध्ये गेल्यावरती काय बघायचं नेमकं. तर त्याचं पण मी व्हिडिओ तिथनं जाऊन व्हिडिओ वगैरे काढून नेमकं तिथं बघायचं काय ते सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं कमेंट्स वगैरे करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर आता पुण्यतिथीचं म्हणजे काय कसं असतो कार्यक्रम. तर आपल्या मठाचे एक हे असते, पालखी असते जे पहिलं तर समाधी मठाला जाते त्याच्यानंतरनं वटवृक्ष आणि परत आपल्या मठाला येते म्हणजे श्री राजेराय मठ. राजेराय मठ म्हणजे काय नेमकं म्हणजे राजेराय मठाचं ते माहिती मी अगोदर तुम्हाला दिलेलं आहे. ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. आणि आता पारायण वगैरे चालू झालं त्याचे पण व्हिडिओज वगैरे टाकणार आहे. आणि पुण्यतिथीचे होस तर आता सकाळी जे पहाटे पालखी असते म्हणजे पहाटे 3 वाजता 3 ते 5. तर त्याचं पण 3 ते म्हणजे 3 वाजता तिथे सगळे लोक जमा होतात आणि 4ला ते चालू होते. पहिले तर वटवृक्षपासून समाधी मठपर्यंत पालखी असते. तिथं समाधी मठात गेल्यावरती नामस्मरण वगैरे असतं म्हणजे खूप मोठ्याने आणि रोज वेगवेगळं नामस्मरण वगैरे करतात. तर त्याचं पण मी व्हिडिओ वगैरे टाकतो तुम्हाला. तर प्लीज कमेंट करा. म्हणजे अजून कुठल्या मंदिराचं माहिती पाहिजे आणि अजून तुम्हाला कशाची माहिती पाहिजे ते कमेंट करा तुम्ही. त्याच्यावरती मी व्हिडिओज बनवतो. आणि आपल्या मठात जे कार्यक्रम वगैरे होणार आहेत तर त्याचे पण म्हणजे कोल्हापूरचे वगैरे भजनसाठी येतात. खूप लांब-लांबून येतात. तर त्याचे पण मी व्हिडिओज वगैरे टाकतो. आज कोणाचं भजन वगैरे होतं किंवा आज पारायणमध्ये काय-काय झालं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर प्रकट दिनाचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच. त्याच्यामध्ये मी थोडंफार माहिती द्यायचा प्रयत्न केलो. तर व्हिडिओज मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं थोडंफार कन्फ्युजन होते की माहिती काय-काय सांगायचं आणि काय. त्याच्यामुळे मी कमेंट करा असं म्हणतोय. कारण तुम्ही कमेंट केला तर त्याच्यावरनं मी व्हिडिओज बनवतो. तुम्हाला नेमकं कशाची माहिती हवं आहे त्याच्यावरनं मी व्हिडिओज बनवतो. तर तुम्ही कमेंट केल्याने मला कळते की आता स्वामी भक्तांना कशाचं म्हणजे गरज आहे किंवा कशाची माहिती हवी आहे. ह्याच्यावरनं मला पण कळतंय आणि त्याच्यावरनं मी व्हिडिओज वगैरे टाकतो. तर माझं कर्तव्य असं आहे की मी जास्तीत जास्त स्वामी महाराजांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवतो. तर मी राहायला तर अक्कलकोटमध्येच आहे. त्याच्यामुळं मला व्हिडिओज वगैरे करायचं काय जास्त हे नाहीये. म्हणजे तुम्ही कमेंट टाकला की मी 2 दिवसात तिथे जाऊन व्हिडिओज वगैरे करतो आणि तिथलं माहिती वगैरे जमा करतो आणि माहिती तुम्हाला सांगतो, की अक्कलकोटमध्ये आल्यावरती जे मेन 5 ठिकाण आहेत ते तिथे गेल्यावरती काय-काय बघायचं आणि 5 ठिकाण कोणकोणते आहेत, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सांगतो काय म्हणजे तुम्ही कमेंट करा. त्याच्यावरनं मी व्हिडिओज वगैरे बनवतो आणि पुण्यतिथीचं पालखी वगैरे कसं असतं ते बघायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ बघत जावा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.